नमस्कार मित्रांनो. प्रेम हा असा प्रवास आहे की जिथे दोन व्यक्तींच्या हृदयाचे ठोके एकमेकांशी जुळतात. पण त्यांची वाटचाल, त्यांचा स्वभाव, स्वप्न आणि जग पाहण्याची दृष्टी मात्र अगदी वेगळी असते. कर्क राशीचा पुरुष आणि राशीची स्त्री ही अशीच एक जोडी. एकीकडे भावनांचा अथांग समुद्र आणि दुसरीकडे स्वातंत्र्याची उंच भरारी. कर्कपुरुष हा चंद्राच्या अधिपत्याखाली जन्मलेला. भावना, संवेदनशीलता, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी यांचा खजिना. त्याचं हृदय अगदी समुद्रासारखं खोल, जिथे प्रेमाची प्रत्येक लाट हळुवारपणे स्पर्श करते. प्रेम त्याच्यासाठी केवळ रोमॅन्टिक क्षणापुरतंच नसतं खरं तर आयुष्यभर जपणारी ती बांधिलकी असते. तो ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिला तो मनापासून अखंड समर्पणाने आणि सुरक्षिततेच्या कवचात ठेवतो. त्याच्या दृष्टीने प्रेम म्हणजे घर, उबदारपणा आणि एक असा कोपरा जिथे जगातील कोणतीही वादळे पोहोचू शकत नाही. तो काळजी घेणारा, थोडा हक्क गाजवणारा, पण मनापासून जपणारा असतो. मात्र त्याच्या भावनांना जर तडा गेला तर तो आतून तुटतो. धनुराशीची स्त्री ही गुरुग्रहाच्या अधिपत्याखाली जन्मलेली. उत्साही, साहसी, स्वतंत्रप्रिय आणि जग पाहण्याची तळमळ बाळगण्याची. तिच्या मनात नेहमीच नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची, नवीन ठिकाणी फिरण्याची आणि वेगळे अनुभव घेण्याची ओढ असते. ती प्रेमात पडते तेव्हा मनापासून, पण तिच्यासाठी प्रेम म्हणजे बंदिस्त पिंजरा मात्र नाही, तर असा प्रवास जिथे दोघेही एकमेकांच्या पंखांना कापत नाही. तिची ऊर्जा, तिचा हसरा स्वभाव, तिचं स्पष्ट बोलणं आणि तिचं वेगळ्या विचारांचं जग, हे सर्व कर्क पुरुषासाठी एक गूढ आणि आकर्षणाचा विषय असतो. पण तिला सतत मोकळेपणाची, स्वतःचं अस्तित्व जपण्याची आणि नवीन अनुभव घेण्याची गरज असते. कर्क पुरुषाला ती प्रथम भेटते तेव्हा तिच्या डोळ्यातील चमक आणि जीवनाकडे पाहण्याची उत्सुकता त्याला खूप भावते. त्याला जाणवतं की तिच्यात काहीतरी वेगळं निश्चित आहे. ती केवळ सुंदरच नाही, तर जगण्याची एक वेगळीच शैली तिच्यात आहे. धनुस्त्रीलाही कर्क पुरुषातील शांतपणा, स्थिरता आणि त्याच्या बोलण्यातला भावनिक सूर आवडतो. तिला जाणवतं की हा असा माणूस आहे की जो तिचं ऐकेल, तिला समजून घेईल आणि तिच्या भावनांना जपेल. पहिल्या भेटीपासूनच एक आकर्षण किंवा एक वलय आकर्षणाचं तयार होतं. जणू चंद्राच्या प्रकाशात धनुचा बाण चमकू लागतो. सुरुवातीला दोघं एकमेकांच्या जगात रममाण होता. कर्कपुरुष तिच्या साहसी स्वभावाने भारावून जातो, तर धनुश्री त्याच्या भावनांच्या खोलीने प्रभावित होते. तो तिच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करतो. तिला आवडणारे खाद्यपदार्थ बनवणं, तिच्यासाठी छोटी मोठी सरप्राइजेस देणं, ती त्याला नवीन ठिकाणी घेऊन जाते. त्याच्या आयुष्यात उत्साह आणि रंग भरते. या काळात दोघांनाही असं वाटतं की त्यांनी एकमेकांमध्ये आपलं परफेक्ट हाफ शोधलेलं आहे. पण हळूहळू त्यांच्या स्वभावातील फरक वर येऊ लागतात. आता यामागे संघर्षाची कारणं कोणती असते ते सुद्धा जाणून घेण्यात थोडं गरजेचं आहे. कर्कपुरुषाला नात्यात स्थिरता, सुरक्षितता आणि बांधिलकी हवी असते. त्याला आपल्या साथीदाराने त्याच्या सोबत वेळ घालवावा, घराचा उबदारपण घ्यावं असं नेहमीच वाटतं. धनुस्त्री मात्र सतत बाहेरच्या जगाची ओढ बाळगते. प्रवास, नवीन प्रोजेक्ट्स, नवीन मित्रमंडळी. कधी कधी कर्कपुरुषाला असं वाटतं की ती त्याच्यापासून दूर चालली आहे, तर कधी धनुश्रीला त्याच्या जास्त जपणूक ही बंधनासारखी वाटू शकते. तो तिच्या बदलत्या प्लान्समुळे अस्वस्थ होतो, ती त्याच्या जास्त संवेदनशीलतेमुळे गोंधळते. या नात्यात सर्वात महत्वाचे म्हणजे समजूत.
कर्कपुरुषाने हे समजून घ्यायला हवं की धनुस्त्रीला तिचं स्वतंत्र गमवायचं नाही. तिला मोकळा श्वास येऊ देणं आणि तिच्या साहसी प्रवासात सहभागी होणं हे नातं टिकण्यासाठी आवश्यकच आहे. धनुस्त्रीनेही हे समजून घ्यायला हवं की कर्कपुरुषाचा घरपणाकडे जो ओढा आहे ही त्याची कमजोरी नाही, तर त्याच्या प्रेमाची खोली आहे. त्याला नात्यात सुरक्षितता हवी असते, जी तिच्याकडूनच मिळू शकते. पण जेव्हा दोघं एकमेकांच्या गरजा समजतात तेव्हा त्या नात्यातील जादू पुन्हा जागी होते. कर्कपुरुष तिच्यासाठी भावनिक आधारस्तंभ बनतो, तर धनुस्त्री त्याच्या आयुष्यात नवीन रंग आणि अनुभव होते. त्यांचं प्रेम मग समुद्र आणि आकाशासारखं होतं. समुद्राच्या लाटा आकाशाकडे पाहतात आणि आकाश समुद्राला त्याच्या अस्तित्वासह सामावून घेतो. नक्षत्रांचा प्रभाव या राशींबद्दल सांगायचं झाला तर कर्क राशीमध्ये पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा ही नक्षत्र येतात. अर्थात भावनांच्या खोली आणि कुटुंबाकडे ओढ असणारे ही रास आहे. धनुराशीमध्ये मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढाची नक्षत्र येतात. साहस, सत्यशोधक आणि विस्ताराची भावना असणारी अशी ही रास आहे. जर कर्कपुरुष पुष्य नक्षत्राचा असेल तर तो अधिक काळजीवाहू आणि स्थिर असेल. जर धनुश्री मूळ नक्षत्राची असेल तर ती अधिक साहसी आणि शोध घेणारी असेल. अशा वेळी त्यांच्या नात्याला भावनिक स्थिरतेसह साहसाचं संतुलन साधणं आवश्यक होतं. कर्कपुरुष आणि धनुस्त्रीचं प्रेम हे दोन भिन्न जगाचं निदान आहे. एकीकडे भावनांची खोली तर दुसरीकडे स्वातंत्र्याचा विस्तार. जर त्यांनी एकमेकांच्या जगाला स्वीकारलं तर हे नातं आयुष्यभराचा प्रवास होऊ शकतं. तर मित्रांनो, हे होतं कर्क राशीचा पुरुष आणि धनुराशीची स्त्री जर का परस्पर रिलेशनशिपमध्ये किंवा प्रेमामध्ये असतील तर त्यांचं जे प्रेम आहे कशा प्रकारे फुलत जातं, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात या संदर्भात मी चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.